अकोला जिल्ह्यात पोलीस भरतीची मोठी प्रक्रिया राबविण्यात येत असून 161 पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी तब्बल 11,784 उमेदवार मैदानात उतरणार आहेत। या भरती प्रक्रियेसाठी 400 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। आज 11 फेब्रुवारी पासून या भरती प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नमस्कार। 11 तारखेपासून अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस भरती सुरू होत आहे। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती आता होणार आहे। तर अकोलामध्ये आम्हाला टोटल 11,784 अर्ज प्राप्त आहे। टोटल जागा 161 आहे आणि हे सर्व पोलीस कॉन्स्टेबलची जागा आहे। आणि याच्यामध्ये यावेळेसची भरतीमध्ये आम्ही प्रत्येक आमचं जे काही 3 इव्हेंट्स आहे त्याच्यामध्ये RFIDचा वापर करणार आहोत। तर खूपच एक टेक्नॉलॉजी असिस्टेड हे भरती असणार आहे। याच्यामध्ये पूर्ण भरतीसाठी जे तयारी असतात, नियोजन असतात, ते मी प्रत्यक्ष स्वतः पाहणी केलेली आहे। आमचा जवळपास 450 लोकांचा बंदोबस्त, अधिकारी, कर्मचारी, क्लर्क्स पण याच्यामध्ये सामील असणार। आणि प्रत्येक प्रोसेस म्हणजे ऑन ग्राउंड रजिस्ट्रेशन, बायोमेट्रिक, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, हाईट, चेस्ट, नंतर 100 मीटर, नंतर गोलाफेक, नंतर 1600 मीटर, यासाठी एक ऑन ग्राउंड मॅनेजमेंटसाठी आम्ही वेंडर ची नियुक्ती केलेली आहे। आणि पूर्ण भरती अतिशय पारदर्शकपणे, अतिशय मेरिटोरियस प्रमाणे झाली पाहिजे, हे आमची अशी धारणा आहे। याच्यामध्ये जे आमचा नियोजन आहे, पहिल्या दिवशी आम्ही 800 लोकांना बोलवलेलं आहे, नंतर 1500 असं करून जवळपास 22 तारखेपर्यंत हे भरतीची प्रक्रिया जे फिजिकल आहे तो संपूर्ण होऊन जाईल। याच्यामध्ये 100 मीटर आणि गोलाफेक पोलीस हेडक्वार्टर ग्राउंड मध्ये होणार आणि 1600 मीटर वसंत देसाई स्टेडियम मध्ये होणार, कारण की जे पोलीस हेडक्वार्टरचा जे ग्राउंड आहे 1600 साठी तिथे पर्याप्त जागा नाही। आणि ते लोकांचा जे ट्रॅव्हल आहे तो पण आम्ही व्यवस्था केलेली आहे बसेसची। तसेच काही उमेदवार बाहेरून येतात तर त्यांची राहण्याची आणि सोन्याची व्यवस्था आम्ही निमवाडीमध्ये आणि पोलीस स्टॉलमध्ये केलेली आहे। तिथे फंक्शनल टॉयलेट्स, गरम पाणीची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय हे होणार। एक महत्त्वाचं सांगायचं आहे की याच्यामध्ये हे भरतीमध्ये स्पाइक्स, शूज अलाउड नसणार आहे। तसेच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कोणते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अलाउड नसणार आहे। स्मार्ट वॉचेस वगैरे पर पाबंदी आहे। लोकल क्राईम ब्रांचचे आमचे 4 पथक तिथे तैनात असणार। मेन गेटवर फ्रिस्किंगसाठी, आतमध्ये फ्रिस्किंगसाठी, रॅन्डम चेकिंग, टॉयलेट्समध्ये चेकिंग, म्हणजे टॉयलेटचे बाहेरचे जे गेट आहे तिथे चेकिंग। कुठेही जर असा काही दिसला की कोणी काही सिरिनचा वापर केलाय किंवा काही स्टिरॉइडचा वापर केलाय, त्याच्यावर कठोर कारवाई होणार। फौजदारी गुन्हा दाखल होऊन अटक करून आम्ही ते एकदम कडक त्याच्यावर कारवाई करणार। तर लोकांना विनंती आहे की असा कोणतेही कृत्य करू नये, याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकतात। आणि पूर्ण आमच्या भरती प्रोसेस CCTV कॅमेरेजमध्ये कैद असणार। जवळपास आमचे 50 CCTV कॅमेरेज आम्ही लावलेले आहे। PA सिस्टम, वायरलेस सिस्टमचा पण तिथे आमचा सर्व नियोजन आहे।